यशचे लग्न तर झाले होते, पण रेश्मा त्याला पत्नी म्हणून पसंत नव्हती. कारण त्यांच्या मनात एक बायकोची प्रतिमा म्हणजे एक फॅशनेबल कपडे घालणारी रिच मुलगी त्याला बायको म्हणून हवी होती. जशी त्याची मोठी वहिनी होती तशीच मुलगी त्याला पत्नी म्हणून हवी असते. पण त्याची ही इच्छा अपूर्णच राहते. आईवडिलांच्या इच्छेनुसार यशचे लग्न रेश्मासोबत होते. यश सुरुवातीला लग्नाला नकार देत असतो. आईवडिलांनी पाहिलेली मुलगी ही साधी, सरळ व सुसंस्कृत असते. रेश्माच्या घरातील सर्वच जण खूप जास्त चांगले असतात व उच्च विचारसरणी असलेले असतात. पैशाने श्रीमंत असूनही मनात मात्र कोणताही गर्व त्यांच्यात नसतो. माणसाची माणुसकी जपणे यावर त्यांचा अधिकच विश्वास असतो. आणि याच संस्कारात वाढलेली रेश्मासुद्धा अगदी तशीच मोकळ्या मनाची असते. तिचे राहणीमान अगदी साधे सरळ असते. बोलण्यात सुद्धा एक नम्रपणा व आदर असतो. आणि याच तिच्यातील गुणांचा यशला खूप राग यायचा. कारण त्याला नवीन पिढीतील मॉडर्न मुलगी बायको म्हणून हवी असते. त्याची इच्छा नसतानाही आईवडिलांच्या आग्रहाखातर यश रेश्मासोबत लग्न करतो. रेश्मा कुलकर्णी यांची सून म्हणून घरात प्रवेश करते. घरामध्ये यश, आईवडील, मोठा भाऊ, त्याची पत्नी राहत असतात. सर्वांना एकत्र पाहून रेश्माला खूप छान वाटतं. कारण तिला नेहमीच एकत्र राहणारे कुटुंब आवडत असते. माणुसकी जपणे व वाढवणे यावर तिचा अधिक विश्वास असतो. रेश्मा व यश घरात येतात, सर्वांना नमस्कार करतात, आशीर्वाद घेतात. सासू सर्वांची नव्याने ओळख करून देते. घरातील काही गोष्टी हळूहळू सांगू लागते. 2 दिवसानंतर यश व रेश्मा माहेरी जाऊन परत येतात. रेश्मा आता घरातील नवीन गोष्टी शिकत होती. तेथील रूढी परंपरा जाणून घेत होती. तिची ही शिकण्याची आवड व जाणून घेण्याची उत्सुकता यशच्या आईला फार आवडत असे. कारण काही मुलींना सासरचे काही जाणून घ्यायला, शिकायला आवडत नसते. पण रेश्माचा स्वभाव तसा नव्हता. लग्नाला 2 महिने झाले होते आणि इतक्या कमी वेळात रेश्माने घरातील सर्वांनाच आपल्या प्रेमळ स्वभावाने व प्रेमळ वागण्याने आपलेसे करून घेतले होते. फार कमी वेळात ती घरातील सर्वांशी, माणसांशी एकरूप झाली होती. यशला सुद्धा हे हळूहळू जाणवत होतं. रेश्माचे शिक्षण चांगले झाले होते, पण तिचे राहणीमान अगदी साधे सरळ होते आणि याचाच यशला राग येत असे. असेच दिवस पुढे जात गेले. रेश्माने पूर्णपणे स्वतःला त्या कुटुंबाप्रती समर्पित करून घेतलं होतं. घरातील मंडळीशी काही ना काही तरी करण्याची तिची धडपड होती. ते निरागस रूप आता यश प्रभावित करत होता. तिच्यातील चांगुलपणावर यश आता आकर्षित होत होता. एके दिवशी घरातील काम करत असताना यशची आई पाय घसरून पडते. तेव्हा मदतीसाठी मोठ्या सुनेला आवाज देते. तेव्हा त्याची मोठी सून तिथेच बेडरूममध्ये बसलेली असते. पण ती मोठी सून मदत करण्यासाठी येत नाही. पण त्याच क्षणी रेश्मा स्वयंपाकघरात असते आणि आईंचा आवाज ऐकून ती धावत धावत आईंकडे येते. त्यांना उचलते व रूममध्ये हळूहळू घेऊन जाते. पायांना स्प्रे लावून देते. थोड्या वेळाने पायाला मालिश करते. त्यांची ती पूर्णपणे काळजी घेते. हे सर्व यश आता पाहत देखील असतो. रेश्माच्या मनात असलेले कुटुंबाविषयीचे प्रेम, आपुलकीची जाणीव यशला होते आणि नकळत तो तिच्या प्रेमात पडतो. आणि याची त्याला नव्यानेच जाणीव होते की लग्न संसार करण्यासाठी मॉडर्न कपड्यांची बायको चालत नाही, तर सुखी संसारासाठी रेश्मासारखी प्रेमळ स्वभावाची समजूतदार पार्टनरची गरज असते. फक्त दिसण्याने आणि रूपाने कोणी कोणालाही जास्त काळ प्रभावित करू शकत नाही, पण व्यक्तीच्या स्वभावाची, त्याच्या गुणांची छाप मात्र मनावर कायम राहते. या विचाराने तो रेश्माला आता पत्नी म्हणून खऱ्या अर्थाने स्वीकारतो. आईवडिलांच्या पसंतीने केलेल्या मुलगीशी लग्न करून तो आज स्वतःला भाग्यवान समजतो.
जे लग्न इच्छा नसतानाही झालं होतं ते बंद आता रेश्माच्या चांगल्या स्वभावाने व चांगल्या गुणांनी एक परिपूर्ण नात्याचा भाग बनले होते. यश आज खऱ्या अर्थाने लग्नाचा व रेश्माचा देखील स्वीकार करतो. यशला आता पटले होते की फक्त चांगले कपडे घालून उपयोग नाही, तर मनाचा मोठेपणा व व्यक्तीचा स्वभाव सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि मग त्यापुढे यश व रेश्मा सुखाने संसार करतात. यश आई-वडिलांचे आभार मानतो की त्यांनी इतक्या चांगल्या मुलीची निवड आपली बायको म्हणून केली आहे. याचे त्याला आता फारच कौतुक वाटत असते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.